सर्वत्र निवडणुकीचं वारं आता सुरू झालंय. सर्व पक्ष आपल्या ताकदीनिशीर या निवडणुकीला सामोरे जात असताना टॉक टू जयेश या कार्यक्रमामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा प्रवक्ते अविनाश दादा आदिक यांच्यासोबत. अविनाश दादा, प्रथम आपलं स्वागत. नमस्कार, धन्यवाद. काय वाटतं या ठिकाणी आता राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आता बिगुल वाजलाय, निवडणुकीचे अर्ज भरलेत. काय परिस्थिती असेल राज्यामध्ये महायुतीची? जयश्री, असं आहे की बिगुल वाजला हे खरं आहे. आम्हाला काही महिन्यांपूर्वीच हा संदेश पोहोचला होता की ह्या निवडणुका 31 जानेवारीच्या आत पूर्ण करायच्या आहेत. महायुतीनं ह्या निवडणुका एकत्रितच व्हाव्यात म्हणून व्यूहरचना केली. एक निर्णय प्रक्रियेमध्ये असं स्ट्रक्चर आमचं तयार झालं की माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे सगळ्यावरती राहतील. मग प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि प्रत्येक जिल्ह्याचे असलेले पक्षाचे संपर्क मंत्री हे स्थानिक पातळीवरती परिस्थिती कशी असेल कार्यकर्त्यांची चर्चा करतील आणि त्यातनं तो सगळा जो काही निर्णय होईल तो वरती कळवतील. याच्यामध्ये अजून एक त्यांनी समिती स्थापन केली ज्याच्यामध्ये राष्ट्रवादीकडनं तटकरे साहेब आणि हसन मुश्रीफ साहेब होते, शिवसेनेकडनं उदय सामंत आणि शंभूराजे देसाई होते आणि भाजपाकडनं चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब असं ते स्ट्रक्चर ठरलं होतं. आता त्याला खूप चर्चा झाल्या, दौरे झाले, सगळं झालं आणि आता प्रत्यक्षात निवडणुकीचा कार्यक्रम आज अर्ज भरणीनं सुरू झालेला आहे. माझी अपेक्षा आहे की सरकारने सकारात्मक जी कामं केलेली आहे ती पाहता जनता महायुतीच्याच बाजूनं निर्णय देईल, कौल देईल. कालच्या झालेल्या बिहारच्या निवडणुकीतून सुद्धा आपल्याला एक संदेश मिळालेला आहे. देशाची जनता अतिशय जागरूक आहे. आपण ज्या प्रकारे बिहार निवडणुकीच्या बद्दल प्रचार झाला आणि प्रसार होत होता विविध माध्यमातून, तर कुठेतरी असं वाटत होतं की फार घासून ती निवडणूक होईल, जवळून निवडणूक होईल, निर्णय काय लागेल किंवा निकाल काय लागेल अंदाज येत नाही, बांधता येत नाही. मात्र एक्झिट पोल आल्यानंतर सर्वश्रुत ती बातमी पसरली की नाही, एकतर्फाच तो निकाल लागेल आणि ज्या प्रमाणामध्ये बिहारच्या जनतेने कौल महायुतीच्या किंवा एनडीएच्या बाजूने दिला, माननीय मोदी साहेबांच्या बाजूने दिला, तो पाहिल्यानंतर त्याच्यात फार आश्चर्य वाटण्यासारखं नव्हतं. कारण त्या पद्धतीचंच काम देशभरामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये होत आहे आणि तेच महाराष्ट्रामध्ये आम्ही देखील मोदी साहेबांनाच बघून एनडीए मध्ये प्रवेश केला. दादांनी तो निर्णय घेतला आणि आम्ही सगळ्यांनी दादांबरोबर त्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी झालो. तर मला खात्री आहे की महाराष्ट्रात देखील जनता अतिशय सज्ञान आणि सुजाण आहे आणि जनतेला ही जाणीव आहे की देशामध्ये मोदी सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी दादा असं सरकार आहे आणि मग त्यांनाच मानणारा जो विचार श्रीरामपूरमध्ये आहे त्यालाच पाठबळ मिळेल असा मला पूर्ण विश्वास आहे. राज्याची एक परिस्थिती बघितली तर राज्यात नाही तर देशात देखील ज्या सरकारी योजना आहेत त्या किंवा नवीन नवीन ज्या योजना आपण लॉन्च केल्या गेल्या, जसं लाडकी बहीण असेल, इतर योजना असतील, त्यावर एक ट्रोल करायचा प्रयत्न विरोधक करतायत आणि कुठंतरी जनतेची दिशा भूल करायचा प्रयत्न करतात. काय वाटतं तुम्हाला विरोधकांचा हा प्रयत्न कसा आहे? आतापर्यंत त्यांनी हा प्रयत्न अतिशय असफल प्रकारे केलेला आहे. निवडणुकीच्या आधी विधानसभेच्या तुम्हाला आठवत असेल तर वारंवार विरोधकांनी ही चर्चा केली, हा प्रसार केला की हे निवडणुकीपुरतंच फक्त काहीतरी एक योजना आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आणि निवडणूक संपली, निकाल लागले की ही बंदिस्त होईल, ही गुलदस्त्यात बंद करून ही समुद्रात बुडवली जाईल. आता विधानसभा जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळेस महायुतीचे जी परिस्थिती होती श्रीरामपुरामध्ये, समोर विधानसभा मतदारसंघाचं बघितलं तर सगळे वेगवेगळे लढले. ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार होता, मग बाकीच्या जसं विखुरल्या पद्धतीचं जे वातावरण या ठिकाणी होतं. आता तो निवडणुकीला या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काय परिस्थिती असते? नाही, विधानसभेच्या निवडणुकीची परिस्थिती बिलकुल अशी नव्हती की चौघ वेगळे लढले, असं नव्हतं. ते काँग्रेस विरुद्ध इतर झाले. जर महायुतीचा धर्म पाळला गेला असता, जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सुटलेली होती, एबी फॉर्म राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराकडे होता, ज्यांना शिवसेनेची उमेदवारी होती असं ज्यांनी प्रचार केला, प्रसार केला आणि मला जर आठवत असेल शब्दप्रयोग जे त्यावेळेला झाले होते ते नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर गेले, असं काहीतरी त्या नेटवर्कमध्ये नव्हते वगैरे असा काहीतरी प्रयोग झाला आणि मग त्या दुफळीचा फायदा निश्चितपणे काँग्रेसला झाला.
एकंदरीत आपण बघितलं तर आपली नाळ ही श्रीरामपूरशी जोडलेली आहे, इथल्या राजकारणाशी जोडलेली आहे. यापूर्वी खासदार गोविंदरावजी अधिक साहेब होते, त्यांनी देखील या श्रीरामपूरच्या प्रगतीसाठी बॅरिस्टर रामरावजी अधिक होते, हे उपमुख्यमंत्री असताना या ठिकाणी एमआयडीसीचा जी फार मोठा प्रकल्प त्यांनी या ठिकाणी उभारला. आज त्यांनी जो विकास गाडा सुरू केला तो कुठेतरी आता थांबलाय असं वाटतंय का? या अतिशय दुःख होतं जयेश. तुम्ही आठवण काढली, विषय तुम्ही मांडलाय. 1980चं श्रीरामपूर आणि आजचं 2025चं श्रीरामपूर, म्हणजे आपण चर्चा काय करतोय हे आजच्या पिढीला कळणार देखील नाही. त्यांना कारण हा इतिहास माहितीच नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये अहिल्यानगरमध्ये आणि त्यावेळेच्या अहमदनगरमध्ये श्रीरामपूर हे सगळ्यात प्रगत शहर मानलं जायचं, सगळ्यात प्रगत आणि विकसित तालुका मानला जायचा. 3 साखर कारखाने इथे त्यावेळेला चालू होते आणि राज्यातील तालुका स्तरावरची पहिली एमआयडीसीची जी काही घोषणा झाली त्या काळात ती श्रीरामपूरलाच झाली. आणि आपण आठवण काढली ती बरोबर आहे. स्वर्गीय बॅरिस्टर रामरावजी अधिक साहेब हे ज्यावेळी त्यावेळेचे तत्कालीन उपमुख्यमंत्री होते, उद्योगमंत्री होते, त्यांनी तो निर्णय घेतला. त्याच काळामध्ये आत्ताचा संभाजीनगर आणि त्यावेळेचा औरंगाबाद, त्या दिशेने आपण जर प्रवास केला तर तुम्हाला शहरात शिरण्यापूर्वी जी वाळुंज एमआयडीसी दिसते त्याची घोषणा त्या काळातच झाली होती. आता तिथे झालेली प्रगती किंवा तिथे झालेला विकास तुम्ही बघा आणि आपल्या श्रीरामपूर एमआयडीसीचा तुम्ही विकास बघा. आजही श्रीरामपूरच्या एमआयडीसी मध्ये जागा हवी असेल तो उपलब्ध आहे. म्हणाव तसे उद्योग इथं आले नाहीत. हे उद्योग का आले नाहीत? म्हणजे हा एकमेव मुद्दा जरी आपण घेऊन लोकांसमोर गेलो किंवा लोकांनी याच्यावरती जरी थोडासा विचार केला तरी आज जे समीकरण भाजपाचं आणि राष्ट्रवादीचं शहरामध्ये लोकांसमोर एक पर्याय म्हणून आलेला आहे पुढं, लोकांनी त्यांना साथ द्यावी. कारण आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावरती आलेलो, आमचा दुसरा अजेंडा नाही. आम्ही कुणावरती आरोप करायला आलेलो नाही, आमची कुणावरती आरोप करायची आम्हाला इच्छाही नाही. आमचं म्हणणं आहे की श्रीरामपूरची जी स्थिती पूर्वी होती, 80 साली इथे रस्ते कसे होते, शहराचं नियोजन कसं होतं, कशा पद्धतीनं त्यावेळेला स्वर्गीय शेटजींनी, जनार्दन शेट टेकवडे साहेबांनी श्रीरामपूरची बांधणी केली, ती बघायला खुद्द शरद पवार साहेब यायचे इथे. दाखले आहेत की पवार साहेबांनी ह्या इथे श्रीरामपूरमध्ये भाषणं केलेली आहेत की ही श्रीरामपूरची प्रगती पाहिल्यानंतर, नियोजन पाहिल्यानंतर मला असं वाटतं की माझी बारामती अशी व्हावी. नक्कीच. आणि आज जर आपण बारामतीला चक्कर मारून आलो तर साहेबांनंतर अजितदादांनी कशा प्रकारे बारामतीची उभारणी केली ते पाहिल्यानंतर खरंच कुणालाही प्रश्न पडेल की 80 साली ही तुलना होऊ शकत होती का, असं वक्तव्य कुणी खरंच केलं होतं का? पण ते वास्तव्य आहे. म्हणजे श्रीरामपूरनी सुजाण पद्धतीनं जर मतदान केलं आणि चांगल्या लोकांच्या हातात तो कारभार दिला. आज पालकमंत्री विखे पाटील साहेब, आज मी स्वतः असेल, त्यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील असतील, आम्ही फक्त विकासाचा अजेंडा घेऊन एकत्र आलेलो आहोत. आणि दुर्दैव आहे की काही छोट्या गोष्टींवरती दिशाभूल झाल्यामुळे आमचा मित्रपक्ष आज एक वेगळा पर्याय घेऊन जनतेसमोर येतोय. त्यांचा अजेंडा काय ते त्यांनाच माहिती, परंतु आमचा अजेंडा हा केवळ विकासाचा आहे. श्रीरामपूर अवतीभवतीच्या कुठल्याही तालुक्याकडे आपण आज पाहिलं, शहराकडे पाहिलं, अगदी तुम्ही शेजारचं वैजापूर घ्या, वैजापूर देखील आपल्या पुढे गेले की काय अशी शंका निर्माण होते. आणि मग हे जर सुस्थितीत आणायचं असेल तर तुम्ही मतदान करतानाच जर अशा लोकांना मतदान करणार असाल किंवा अशा विचाराच्या लोकांना मतदान करणार असाल जे सत्तेतच नाहीत, तुम्ही साध्य काय करणार, माझा हा तुम्हाला प्रश्न आहे. आणि तो प्रश्न मी तुम्हाला एक जागरूक नागरिक म्हणून, एक जागरूक पत्रकाराला करतोय, मित्राला करतोय. तुम्हीच याचं उत्तर द्या मला. ते नक्कीच प्रगतीच्या दिशेने वाटचाल असावी, त्याच रस्त्याने जावं, ज्या रस्त्याने प्रगती असते. नक्कीच प्रत्येक जनमानसात हीच भावना आहे. दादा, आणखीन एक माझा प्रश्न आहे की गेल्या काही वर्षांमध्ये श्रीरामपुरामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली. ड्रग्स असेल, रस्त्यावर कट्टे घेऊन लोक फिरणारे असतील, किंवा अशा अनेक गोष्टी ज्या आहेत, गुन्हेगारीला एक पोषक वातावरण तयार होतंय. काय वाटतंय श्रीरामपूरमध्ये ही वाढती गुन्हेगारी कशी रोखली गेली पाहिजे? तसं सुजयदादांनी सांगितलंच आहे. बरोबर आहे, ते जे काय बोललेले त्याचं मी पण समर्थन करतो. ह्या गोष्टींचा अतिशय मानसिक म्हणा, शारीरिक म्हणा, असा मनस्ताप होतो. ज्या गोष्टींचा तुम्ही उल्लेख केला ती वस्तुस्थिती आहे, सगळ्या समाजापुढे आहे.
पण ते असण्याचं कारणच हे की ते समाजाने कुठेतरी शांतपणे निकोपपणे स्वीकारलंय. आता आजच्या ह्या व्यवस्थेमध्ये कोण कुणाला उमेदवारी देतं, काय पार्श्वभूमीच्या लोकांना उमेदवारी देतं आणि पुढं आणतं समाजाचं नेतृत्व करायला, याचाही लोकांनी विचार केला पाहिजे. कोण नेते सशक्त आहेत की ते याला आळा घालू शकतात, याचाही लोकांनी विचार केला पाहिजे. आणि जर तशा पद्धतीने विचार केला तर नुसतं तुम्ही सांगता त्याच्या पलीकडचं मी सांगतो की मुंबईमध्ये आज गृह खात्यातून जर तुम्ही माहिती मागवली तर श्रीरामपूरचा उल्लेख अतिसंवेदनशील शहरांमध्ये होतोय. हे केवढं मोठं दुर्दैव आहे आपलं. म्हणजे समाजामध्ये धर्माच्या जातीच्या नावावरती जर तुम्ही विघातन करणार असाल, विष पेरणार असाल, तर त्याच्यापेक्षा मोठं पाप दुसरं असू शकत नाही. आणि म्हणून मला त्या दिशेने बोलायचं पण नव्हतं, पण तुम्ही उल्लेख केलात म्हणून मी सांगतोय तुम्हाला. आम्हाला सगळ्यांना मनापासून वाटतं, म्हणजे ज्या दिवशी पहिल्यांदा माझी पालकमंत्री म्हणून विखे पाटील साहेबांची या विषयावरती चर्चा झाली, सुजय विखेंची माझी चर्चा झाली, आम्ही ह्या विषयावरती एकदम पटकन आमचं मन तयार झालं की नाही, ह्या गोष्टींना आळा घातला पाहिजे, हे थांबलं पाहिजे, तात्काळ थांबलं पाहिजे. आणि याकरता आपण एकत्रित येण्याची फार मोठी आवश्यकता आहे. याच्याशी एक जोडून माझा प्रश्न आहे, जसं घरधनी जर असेल, घरातला जर मेन मोरका असेल किंवा घरधनी असेल तर घर व्यवस्थित चालतं, तसं गावाला नेताच राहिला नाही असे बोललं जातं. काय वाटतं तुम्हाला? आता ती वस्तुस्थितीच आहे. या गावामध्ये ज्या प्रकारे स्थित्यंतर होतात, तुम्ही आज माझ्याबरोबर बोलत आहात, मी तुमच्या चॅनलमध्ये आलो आहे, उद्या सकाळी तुम्ही भलत्याच चॅनलमध्ये मला दिसलात तर मला आश्चर्य वाटणार नाही. अशी परिस्थिती ती राजकारणाची झालेली इथे कोण पुढारी कधी इथून तिकडे जाईल, गमच्या बदलेल, ते सांगताच येत नाही. मग असं झालं की मग ते नेतृत्व लोप होत जातं. पण अलीकडच्या काळामध्ये माझं हे एक निरीक्षण आहे की विखे पाटील साहेब थोडंसं श्रीरामपूरमध्ये जास्त लक्ष द्यायला लागले. अशा जबाबदार नेत्यांनी लक्ष दिलं तर ती स्थिती बदलायला फार वेळ लागणार नाही. आम्हाला खात्री आहे की जर जनतेनं कौल दिला तर आम्ही एकत्रित बसून निश्चित एक नव्या फळीचं चांगलं नेतृत्व इथं उभं करण्याचा प्रयत्न करू. आणि त्यातून मग ह्या ज्या गोष्टी आपण शोकांतिका म्हणून बोलत आहोत त्याला आळा बसेल. आता आपण स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या संदर्भातील काही विषय करतो. या ठिकाणी आपल्या भगिनी ज्या जी. आहेत, अनुराधाताई अधिक, या राष्ट्रवादीच्या सिटिंग, म्हणजे ज्याला आता माजी नगराध्यक्ष आहेत, सिटिंग नगराध्यक्ष आहेत. तर या ठिकाणी आता महायुतीमध्ये ती जागा भारतीय जनता पार्टीला दिली. मग त्या कामाचा कसा फायदा आता या पुढील निवडणुकीत होईल आपल्याला? कसं आमच्या वरच्या नेत्यांनी ज्यावेळी चर्चा केली होती की महायुतीनं पुढं मार्गक्रमण कसं करायचं, तर एक धोरण ठरलं होतं की मग जिथे ज्या पक्षाचा नगराध्यक्ष असेल तिथे त्याच पक्षाला ती संधी मिळाली पाहिजे आणि मित्रपक्षांनी तिथे त्यांना सहकार्य केलं पाहिजे. दुसरीकडे अशी परिस्थिती होती की तसं एक फॉर्म्युला जर तुम्ही असा लावला तर त्याच्यामध्ये बरेचदा नुकसान पण होतं. कारण स्थानिक पातळीवरचे काही वाद असतात, तुमचा एकमेकाशी विसंवाद असतो, त्याच्यावरती परिणाम होऊन त्याचा फायदा विरोधकांना होऊ नये असाही असतो. आणि याच्याही पुढे माझ्या बहिणींनी नगराध्यक्ष म्हणून जे काम केलं किंवा ती राजकारणात ज्या प्रकारे वावरली, तर मला वाटतं श्रीरामपुरात कुणीही नाकारू शकणार नाही की ती राजकारणी म्हणून फिरलीच नाही, ती समाजकारणी म्हणूनच फिरली. आणि मग समाजकारणाचीच भावना ज्याच्या मनामध्ये अग्रेसर असेल, मनात तेच असेल, सत्ताच मला मिळाली पाहिजे हे मनात ज्याच्या नसेल, ते कधीतरी 2 पावलं मागे देखील टाकायला तयार होतात. आणि ज्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी आणि सुजय विखे पाटलांनी मला सांगितलं की श्रीरामपूरमध्ये बहुसंख्येनं जे नगरसेवक मंडळी त्यांच्याबरोबर गेली आहेत, त्यांच्या मनामध्ये काही वेगळी भावना आहे, वेगळी इच्छा आहे आणि 2 पावलं आम्ही मागे घ्यावीत. आम्ही शहराच्या हिताच्या दृष्टीनं, आमच्या ह्या युतीच्या दृष्टीनं एक पोषक पाऊल उचललं आणि मोठ्या मनानं आम्ही त्यांना शब्द दिला की तुम्ही जर हे नगराध्यक्ष पदाचं पद दुसरा देऊ इच्छित असाल तर आम्ही त्याच्याकरता आग्रही राहणार नाही, आम्ही 2 पावलं मागे घेऊ. शहराच्या विकासासाठी 2 पावलं मागे जरी आपण घेतलेले आहात, तर काही असे शब्द मिळाले आहेत का की आपलं पुनर्वसन जे आहे, राजकीय पुनर्वसन होणं देखील गरजेचं असतं? नाही, असा काही शब्द आम्ही एकमेकाला दिलाय किंवा घेतलाय असं आहे की आज विखे पाटील कुटुंब आणि अधिकांचं कुटुंब इतके वर्ष राजकारणात आहोत आम्ही, समाजकारणात आहोत आम्ही, की आम्हाला एकमेकाला शब्द द्यावे लागतील अशी परिस्थिती नाही. मला अंतर्मन सांगतं की माझ्या बहिणीच्या हातून काही जे काही सामाजिक कार्य होणार असेल
ते इथून पुढे पण होत राहणार आहे. आता या निवडणुकीला समोर आता आपण असाल, पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील असतील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील. जी. आता आपल्यासारखे 3 मातब्बर नेते या श्रीरामपूरच्या विकासासाठी आता प्रयत्न करतात. या भविष्यामध्ये श्रीरामपूरचा चेहरा कसा झाला पाहिजे असं काय वाटतं? कुठल्याही एका आदर्श शहराच्या ज्या अपेक्षा आहेत त्या ह्या शहराच्या बाबतीत असल्या पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत आहे. इथं औद्योगिकरण वाढल्याशिवाय लोकल किंवा आपल्या स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होणार नाही याची आम्हाला जाणीव आहे. रोजगार वाढवण्याकरता जर स्थानिक औद्योगिकरण वाढलं पाहिजे तर मग ज्या काही असामाजिक गोष्टी इथं होत आहेत, इथे जे काही असामाजिक तत्व आहेत, एक वेगवेगळी केंद्र निर्माण जे झालेली आहेत, कुणा एकाचं नाव मला घ्यायचं नाही, कुणा एका व्यक्तीला मला दोष द्यायचा नाही, याला आळा घालण्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून आम्ही या बाबतीमध्ये फार एकसंघ आहोत की आपण श्रीरामपूरचा विकास करण्याकरता जास्तीत जास्त राज्य सरकारचा, केंद्र सरकारचा निधी कसा मिळेल या दृष्टीनं पावलं टाकली पाहिजे. म्हणजे मग गावातील जी काही विकास कामं आहेत, आता कसं आहे, दळणवळणाची साधनं असतील, इतर गोष्टी असतील, याला तुम्हाला निधी मिळाल्याशिवाय ते करता येत नाही. पण याही पलीकडे जोपर्यंत श्रीरामपूरमध्ये औद्योगिकरणाची ची गती वाढत नाही, झालंय कसं, आपण नाशिक, पुणे आणि संभाजीनगर याच्यामध्ये आपण अडकलेलो आहोत नक्की या त्रिकोणात. त्यामुळे आपण तिन्ही बाजूनी सुटलो काय असं कधीतरी वाटतं. असं वाटतंच. पण माझं म्हणणं आहे की आपण जरी सुटलो असो तर आपण याचा केंद्रबिंदू आहोत, आपण सेंटरला आहोत. त्या सेंटरला राहून आपल्याला काही फायदे घेता येतात का, काही उद्योग आणता येतात का? आता जे सामाजिक वातावरण आहे, कोण भांडवलदार येऊन भांडवल घालेल? नक्कीच. आणि म्हणून आम्ही फार विचारपूर्वक आता नगराध्यक्ष पदालाच उमेदवार असा दिलाय जो व्यावसायिक दृष्ट्या, व्यापारी दृष्टीनं फार सक्षम आहे. यांना बरोबर कळतं की कुठल्या वातावरणाला पोषक आपण जर शहराला नेलं, त्या दिशेने नेलं तर या गोष्टी आपण साध्य करण्यामध्ये यशस्वी होऊ. आणि त्याच्यामध्ये विखे पाटील साहेब असतील, वरती अजितदादा आहेत, देवेंद्रजी आहेत, आम्ही सगळे एक मतानं, एका विचारानं श्रीरामपूरला त्या दृष्टीनं पाहतो. आणि म्हणून नजीकच्या काळात मला असं वाटतं की जर तो कौल मिळाला तर त्या दिशेने आम्हाला पाऊल टाकायला सोपं जाईल. नक्कीच. दादा, आज खूप आनंद वाटला की फार दिवसानंतर स्वर्गीय अधिक साहेबांच्या आठवणी ज्या आहेत त्यांना पुन्हा एकदा तुमच्या आवाज असा कानावर पडलेला असं वाटलं की अधिक साहेब बोलतात. कारण की माझ्या पत्रकारितेची ज्यावेळेस सुरुवात होती की त्यावेळेस अशाच एका मुलाखतीच्या मध्ये, इंटरव्ह्यूच्या माध्यमातून साहेबांच्या फार जवळ जाण्याची संधी मिळाली. खूप जुन्या आठवणी त्यावेळेस होत्या. त्यावेळेस आमच्या खाजगी चर्चेमध्ये भविष्यातलं श्रीरामपूर कसं असावं त्यांचे विचार हे मी स्वतः ऐकले होते. आणि तेच विचार आपल्या तोडून आज ऐकल्यानंतर अचानक अधिक साहेबांची त्यावेळेची नाही, आता आठवण जयजी, मनात आली. तुम्ही मला भावूक करताय. तुम्ही म्हणजे तुम्हाला माझ्यात अधिक साहेबांचा आवाज ऐकू येतोय हे माझ्याकरता जरासं, मी आपला आभारी आहे. टॉक विथ जयेश च्या आजच्या भागामध्ये श्रीरामपूर शहराचा विकास हा कोणत्या दिशेने गेला पाहिजे, सत्तेच्या सोबत राहिल्यास नक्कीच या शहराचा चेहरा मोहरा हा बदलला जाऊ शकतो असं मत राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश दादा अधिक यांनी सांगितलंय. आज टॉक टू जयेश या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढील भागात नवीन चेहऱ्यासोबत, नवीन विषयांसोबत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. नमस्कार.